तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मासान गाडीवर कुठं अचानक चाललाय बघा. तर मित्रांनो मी आलो बघा पैठणला. आपली जी कालची आहे का बॉक्सची फिटिंग झाली बघा. आपली जे साऊंड बसवला आपण ट्रॅक्टरवरती त्याची तिथपर्यंतची फिटिंग झाली बघा आपली कंप्लीट. आता समोरची जी फिटिंग करायची होती का तर त्यासाठी थोडंसं सामान कमी पडलं, त्याच्यामुळं आपला व्हिडिओ बघा तिथं स्टॉप केला. तर आज आलो पैठणला. सामान काय कमी पडलं, आपली वायरिंग कमी पडली बघा. जे आपल्याला आता बॅटरीपासून तर बुफरपर्यंत प्लस टेपपर्यंत वायरिंग न्यायची, जी वायरिंग घ्यायला पैठणला आलो. ती वायरिंग घेऊ एकदा. आणि दुसरी गोष्ट जी एक मागच्या वेळेस का आपल्या लाईटिंगला पण स्लीवून ते कमी पडलं होतं, ते पण घ्यायला आलो बघा. मग ती सगळं सामान घेऊन फटाफट आपल्याला हातगावला पण जायचं आहे ट्रॅक्टरपाशी. तर न उशीर करता बघा आपलं सामान घेऊ आणि फटाफट निघू बघा. आणि एक दुसरी एक गोष्ट मित्रांनो, आपल्या पैठण साईड कोण व्हिडिओ बघता बघा कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा. आणि जे पण सध्याच्या व्हिडिओ बघायला लागले ते पण कुठून बघतात एकदा तुमच्या गावाचं नाव आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघा. तर आपण आलो बघा आता पैठण जवळ ते समजा बघा आपली गोदावरी नदी आपली त्या साईडला गर्दी बघू शकता बघा किती आपल्या पूलवरती. तर मित्रांनो हे बघू शकता बघा आपली गोदावरी नदी सध्याच्याला आहे का पाणी जरशी कमी केलेलं बघा. ही विहीर दिसायला लागली एक खालची बघा, त्याच्या वरती पाणी होतं 1-2-3 दिवस अगोदर बघा. सध्याच्याला थोडंसं कमी केलेलं आहे. आपल्याला आहे का ते रेड ब्लॅक जॉईंट वायरिंग द्या बरं. ते दोन्ही सारखे जॉईंट होत नाही बघा, लाईटिंगसाठी लागते बघा. ट्रॅक्टरला लाईटिंग करायची तसं याच्यामधूनच ते जॉईंट राहतात बघा वायर. 2 रूट पुढे जातो, थोडी बारीक साईज जाडमध्ये असते 3 रूट. हे 3 माझी वायर दे 20 फूट वायर 20 फूट लागत बघा. आणि 2 लाईटिंग जे दीपक भाऊची मागची राहिलेली आणि स्लीव एक घ्यायचं बघा आपल्याला. 4, 8, 12, 16, 20 बस 20 फूट. यांच्याकडे सध्याच्याला तर येऊ एकच आहे बघा. हे नवीन याच्यातून काढून दिले ते बघा गेल्या वेळेस, ते मागून कडून त्या साईड बॉक्स 2 दे त्याच्यामध्ये. ती वायर मध्ये घालून गरम करत नसते का लायटरनी चिपकते बघा ते. हां द्या बरं. हां यस ही साईज बघा. ती 20 रुपये फूट आहे, 10 रुपये फूट आहे. हे द्या किती? ती 2 फूट द्या बघा. तर मित्रांनो काम जे आहे का आपलं थोडंच आहे बघा, त्यासाठी यावं लागलं बघा पैठणला. इतकंसं काम नाही. आता शेवटचं राहिलं बघा, जी की आपल्याला ही पिन घ्यायची. पिन आपले जे याच्यात वायर आपण लावून 10 नंबरच्या समजा नटाला ॲडजस्ट होते बघा. हे कशासाठी, आपल्या बुफरच्या करंटसाठी बघा. तर मित्रांनो आपण घरी आलो बघा. घरी आल्याच्या नंतर आपला गणवेश पहिला एकदा चेंज केला आणि सगळं मटेरियल का आपलं जेवढं लागतंय ते सगळं घेतलं बघा. जी की याच्यामध्ये गन बिन सगळी घेतली, वायरिंग घेतली, आपलं स्टँड घेतलं. आता बॅटरी घ्यायची बघा संघ, वायरिंग घेतली, टायचं पॅकेट एक घेतलं आणि बोर्ड पण घेतला संघ. कारण की नको त्यांच्या इथं हाय नाही हाय आपला डाग मारायला बघा लाईटिंगसाठी. तर पटाफट निघू बघा. वातावरण थोडंसं आता दिसतंय आबाळ आल्यावानी. पाण्या पावसाच्या अगोदर येऊ पण आणि जाऊ पण. तर मित्रांनो कंडिशन बघा एकदा शेताची कसं काय झाली आमच्या इकडे. चेक करा बघा. शेत आहे का तलाव आहे का काय काहीच कळलं. पाणी बघा एकदा सगळं पीक गेलं बघा फुल पाऊस झाला एकदम. तर मित्रांनो बघा दीपक भाऊ यायला लागलेत. आज त्या दिवशी का आपण इकडून ट्रॅक्टर नेलं तर बघा आपल्यावालं. तर कंडिशन बघा काय झाली रस्त्याची. सगळ्या चिखल आणि नदीला पाणी आलेलं आहे. आपलं असं कधीच होणार नाही की एकाच टायमात आपलं सगळं काम होणार आहे. आज त्या दिवशी का आपलं बुफरचं आहे का बॉक्स बसून झालता. आता बॅटरीतच काम करत राहिलं होतं, पण ते जे समोरचं जे आपले जे कारागीर होता का त्यांना आला बघा कटाळ. त्यांना थोडंसं बाहेर जायचं होतं. ते म्हणले उद्याच्याला करू. तर तितक्यात आहे का आपण आपलं ट्रॅक्टर आणलं होतं दीपक भाऊच्या इथं लावलं. आणि दुसऱ्या दिवशी असा पाऊस झाला आहे. आता तुम्हाला दाखवतो. त्या दिवशी आपण नियोजन केलं होतं बघा दीपक भाऊ मी गाडीवरती. तर तिथं पाणी किती आलेलं ते दाखवतो. हे चेक करा बघा पाणी. त्या दिवशी आपण आहे का गाडी इथून नेलती ह्या पाण्यातून तसं तिकडून रस्ता. आता त्या दिवशी तरी पाणी का इथपर्यंत होतं बघा, आता कमी झालं आहे. आणि तिकडून पण पाणी ते रस्ता दिसतो बघा वरचं तिथपर्यंत पाणी होतं. आता थोडंसं पाणी कमी झालं म्हणून इथून जाता येतं. नाही पहिले बंद झालं तर डायरेक्ट 1-2-3 दिवस झाले ते बघा. पॅन्ट आहे बघा काय धंदे ती बनियान खाली शर्टवर. त्या दिवशी आहे का आपण इथून गाडी घेऊन गेलतो बघा या रस्त्याने. आणि गाडीवरती बघा पाणी किती होतं. आणि आज चेक करा पाणी. हे बघा कसं दीपक भाऊनी कव्हर केलं बघा. रेनकोट एक सोडून 2 होय नाही बघा दुसरा असं कर.
असं कर असं कर. हां हे बघा सायलेन्सर. वा सगळीकडून एकदम पॅक पॅक करून टाकलंय. तर मित्रांनो बघा फिटिंगचं काम आपण चालू केलं आहे अगोदर लाईटचं. तर त्याच्या अगोदर काय केलं बघा, जे आपले मागचे इंडिकेटरचं आणि पार्किंगचं जो आपण वायर काढलेले बघा दोन, ते बघा समोर अशी इथं काढलेले स्टार्टिंगलाच आपण मागच्या वेळेस. तर त्याचं काय केलं बघा, हे प्लसचं कनेक्शन आणि हे एक प्लसचं कनेक्शन, हे दोन्ही एक करून समोरच्या बघा एक पार्किंगला एक हे जे समजा एक पार्किंगचं आहे आणि हे का आपलं इंडिकेटरचं आहे, तर यांना देऊन टाकले बघा इथं सेपरेट. आणि याचं जे आहे का जे आर्थिंगचं कनेक्शन आहे का बघा आपण ह्या साईडला दिलेलं आहे. इथून समजा आपण हे त्याला यूज करणार बघा, सकाळी जे पैठणून आणलं आहे त्या ह्या साईडला बघा असं इथं लावणार. ही जागेवरची दलची सगळी चारही बल्ब ज्या जी समजा इथलची 4 बल्ब आहे का त्यांची आर्थिंग बघा ह्या साईडला इथं अशी. यांचं काम इथलचं फायनल होऊन जाईल. राहिलं फक्त आता मागच्या लाईटचं काम. इथं एक आर्थिंग आणि एक प्लस मेन. सर वायर केवढेच आहे? वायर का वायर 6 mm आहे ते कॉपर केवढ्यात बसलं? ते खूप महाग बसलंय. जे दुकानात जाईन का दुकानदाराला म्हणायचं फक्त 6 mm असं एक 6 mm आहे का कॉपरचं वायर द्या आम्हाला बुफर वादासाठी लागत. बस ते कितीला भेटन ते लगेच त्यांची रेट कळन. तेच सरासरी आहे का 500च्या वरती भेटन. आता पुन्हा रेट काही विचारू नका. तेच मग विचारलं, कारण कसं आता जर एमर्जन्सी कोण करायचं असलं तर समजा मी काय म्हणतो आता इथं आहे का हे एक आपली समजा आर्थिंग प्लस अशी इथून घेऊ ना. त्याच्यात काय करा, ते 2 डबल मिक्स मध्ये करा. एकदम माप बघतोय किती. तिकडून कट केलं का वाय आली. थांबा लुटू नका थांबा. ओके जेवढे लागेल. कोणचं घालायचं? हा आणखी काय प्लस मायनस झालं? प्लस मायनस त्याचं आहे का आता त्या किटचं आहे त्या समोरच्या बल्बचं आहे. मग त्याचं बघू आता थांब जरशी. तर मित्रांनो बघा आपण हे का येतो असं कोणी नसन केलं बघा एवढं कुठं नाही एवढं. आता याला एक डाग मारून घेतलं बघा आपल्या वायरला असं बघा इथं उदक त्याच्यात स्लीव पण टाकून घेतली. हे बघा स्लीव प्लस डाग आणि याची चिकट टेप मारून मग स्लीव याच्यावर गरम करायचं. ओ ते खरं राहिलं ना आमचा काळ्या कुठे बाळ्या हाय इथं. काळ्याची जागा इथं होती, बाळ्या इथं आलाय आणि काळ्या कुठे दिसा नाही इथं कुठं. हा ओके आता त्याचं आहे का सगळी याची मायनसची वायर आहे का गोळा करायची. तर मित्रांनो आपली बघा फायनल लाइटिंगची वायरिंग बघा कंप्लीट झाली. सकाळपासून लागलो होतो बघा आत्ता शिक झाली बघा. ते बघा अशी काहीतरी वायरिंग आहे. तुम्हाला आता कळत असली तर कळून घ्या, मला तर काय कळत नाही. जशी केली बघा. आता याच्यातून आहे का सगळे आहे का एक आपलं पार्किंगचे आहेत आणि बाकीचे आहेत का नाही हे इंडिकेटरचे आहे आणि हे पार्किंगचे बघा इथलची पार्किंगची. आता केली तुम्हाला जर लाइटिंग करायची असेल तर तुम्हाला आहे का तुमच्या पद्धतीने करावं लागेल बघा. आता मी माझ्या पद्धतीने केली जशी मला कळती. आता हे सगळं गुंबळं आहे याच्यात प्लस मायनस एक आहे, तर तुमच्या धोरणाने करायचे बघा. इकडून पण सेम तसंच आहे या साईडने. आता याच्यातून अर्धे काही आपले इंडिकेटरचे ना अर्धे पार्किंगचे आहेत. आता हे जे वायर का बघा हिरवं हे आपलं प्लसचं एवढं सांगता येईल मला सेपरेट आणलेलं आहे ह्या साईडला या समोर साईडला बघा. हे आता आहे का आपलं लाइटिंगचं काम झालं आहे बघा. आता काम राहिलं फक्त मग अल्टरनेटर बसवायचं, बॅटरी बसवायची, टेपचं पण झालं आता फायनल. फक्त आता अल्टरनेटर जोडायचं आहे आणि बॅटरी जोडायची आणि आवाजाची एकदा टेस्टिंग घ्यायची बघा. तर मित्रांनो बघा आपली सगळी फिटिंग कंप्लीट झाली बघा. तर तुम्हाला एका सबवूफरची फिटिंग दाखवायची राहिली होती जी की मागच्या व्हिडिओ मी मला दाखवता आली नाही. तर नक्की एकदा चेक करा बघा आपल्या सबवूफरची फिटिंग कशी झालेली. तर ही चेक करा बघा काहीतरी अशी झालेली. या साईडला आहे का आपण अँगल लावून ते पहिलेच अँगल आहे का कट केलं, त्याला छोटं केलं आणि त्याचीच पट्टी बघा डबल वापरण्यात घेतली आणि खाली आहे का काहीतरी असं केलं बघा. इथं याच्यात नट टाकला, याला वेल्डिंग केली आणि त्याचं वायसर लावून इथून पलीकडच्या साईडने पण तसंच आहे बघा. हे बघा या साईड सिंपल एक पट्टी टाकली आणि त्याच्यावरती असं इथं टाकून दिलं आणि त्याच्यावरती बुफर फिट केला बघा.